हॅलो एव्हरीवन, मी मीनाक्षी माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मंडळी, थंबनेल बघून तुम्हाला अंदाजा आलाच असेल, तर चला मी पुढे पटापट एक्सप्लेन करते। तर आहे माझा भाऊ, तो सांगतोय इथे डोअरच्या बाजूला लिफ्ट आहे, त्याच्या बाजूला आपलं घर आहे आणि हा आहे आपला लॉबी एरिया। इथून आपण एंट्री करायची आहे आणि एंट्री केल्यावरती हा प्रशस्त असा एल शेपमध्ये आपला हॉल आहे। इथे आपण लावणार आहोत फ्रीज, इथे डायनिंग एरिया आणि तिथे आहे आपली हॉलची विंडो। ही विंडो ओपन केल्यावरती खूप मस्त अशी हवा येते, थंडगार, आणि तुम्ही व्ह्यू बघून तर चाकच होऊन जाल। हो, माझंही असंच झालं होतं। केवढा सुंदर नजारा आहे हा। तर चला आपण पुढचंही बघूया, आपलाच आहे, किती वेळा येऊ शकतो आणि किती वेळा बघू शकतो। ठीक आहे, तर दरवाजामधून जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा लेफ्ट साईडला एक मास्टर बेडरूम आहे, त्याला सुद्धा अशी सुंदर अशी विंडो आहे आणि ती विंडो ओपन केली ना की खूप गार हवा येते आणि तोच सुंदर व्ह्यूज आपण पुन्हा बघू शकतो। गर्दी करायची नाही, हॉलमधून पण दिसतो आणि बेडरूममधून पण दिसतो। आणि मग तिथे आहे, असं आहे आपला बाथरूम, इथे आहे आपलं स्नानगृह आणि तिथे आहे बेसिंग, तिथे डक एरियासुद्धा आहे छोटूसा, तो तुम्हाला मी दाखवते। पाहिलात ना, छान आहे ना। व्हिडिओमध्ये बनून राहा, पुढे तुम्हाला सगळ्या गोष्टी हळूहळू मी एक्सप्लेन करते। कितीला घेतलं, काय घेतलं, कसं घेतलं, कुठून घेतलं, एवढे पैसे कुठून आले, सांगते। हा असा आपला हॉल आणि हा हॉल आपण क्रॉस केला की आहे मध्येच आपलं किचन तर एवढं सुंदर आहे। त्याचं प्लॅटफॉर्म बघा, त्याची फिनिशिंग बघा किती सुंदर आहे। आणि ह्या ज्या ट्रॉली वगैरे आहेत ना, डोअर इतकी इझिली मस्त ओपन होतात, बंद होतात आणि इतके सारे त्याने स्टोरेज दिलेले आहेत ना, आणि हे सगळं बिल्डरने दिलेलं आहे। खूप छान स्टोरेज आहे। हा चिमनी एरिया आहे आणि हे जे वापरलं आहे ना, प्लाऊड वगैरे वॉटेवर जे काय म्हणतात फर्निचरसाठी, ते सगळं ते एकदम भारी क्वालिटीचं आहे। ह्या साईडला एका साईडला बेसिंग दिलेला आहे, एका साईडला वॉशिंग मशीनसाठी जागा आहे आणि एका साईडला आपली फ्रीजसाठी जागा आहे। इथे आपलं एक्वागार्डसाठी जागा दिली आहे, प्लेट वगैरे ठेवू शकतो। किती सुंदर आहे ना, मी पाहता क्षणी ह्याच्या प्रेमात पडले। वाव, आणि इतका पक्का आणि इतका मजबूत बांधकाम वाटतं त्याचं, तर खूपच सुंदर। हा आहे आपला दुसरा बेडरूमची विंडो पण तशीच आहे, अगदी अशी ओपन केली आणि बघितली ना की मनाला खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं की समोर असं काहीच नाही आहे, आपल्या आभाळ आहे, मोठमोठ्या बिल्डिंग आहेत, खाली स्लम एरिया आहे। तुम्ही जसा पहिला बाथरूम पाहिलात ना, तसाच हा सुद्धा आहे। एका साईडला वॉश बेसिंग आहे, एका साईडला आपलं कमोड आहे आणि त्या साईडला आंघोळी करायचं आहे। आणि दोन्ही वॉशरूमला त्यांनी गिझर दिलेत आणि हॉल दोन्ही बेडरूमला AC दिलेले आहेत। आणि थोडंफार म्हणजे हे सेमी फर्निशिंग असं घर आहे आणि इतकं सुंदर आहे आणि इतकं प्रशस्त आहे की मला तरी खूप भारी वाटलं। तर मंडळी, हे सुंदर असं घर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, हे जे घर आहे ना, हे घर माझं नाही आहे, हे घर मम्मीचं आहे। ठीक आहे, तर मी म्हटलं की थोडासा आपण मस्ती मजाक करूया। आणि एक कमालीची गोष्ट सांगते, ही जी मम्मीची बिल्डिंग आहे ना, त्याच्या मागे जी बिल्डिंग आहे ती आहे माझी, म्हणजे मम्मीच्या हॉलमधून, किचनमधून, बेडरूममधून, कुठूनही आपण विंडोमधून पाहिलं ना तर माझी बिल्डिंग दिसते। ही बघा, ही माझी बिल्डिंग आहे, मस्त आहे ना। तर मला नक्की सांगा कमेंट करून कसं वाटलं। मला माझ्या घरापेक्षा ना मला मम्मीचं घर फार आवडलं। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि असे छोटे छोटे व्हिडिओ मस्त वाले मी तुमच्यासमोर घेऊन येत जाईन।